हास्यास्पद आहे की सत्ताधारी पक्षातले लोक त्या गावांना एकतर विकासापासून वंचित ठेवतात आणि त्याचबरोबर ही गावं कुठल्या महापालिकेत असावी याचा निर्णय घेऊ शकत नाही. तर मला तर वाटतं हे दुर्दैवी आहे. सत्ताधारी पक्षाने योग्य तो निर्णय घ्यावा आणि त्या लोकांना विकासापासून एवढी वर्ष वंचित ठेवलं आहे, त्या लोकांना प्रॉपर विकास करण्यासाठी योग्य तो न्याय द्यावा. नाही तर आहे त्या ग्रामपंचायतमध्ये निवडणुका घ्याव्या अशी माझी विनंती आहे त्यांना. मग कुठलाही फंड आलेला नाही, ते फंड फक्त निवडणुकीपुरते येतात आणि मग ते परत जातात. या फंडचा वापर फक्त निवडणुकीला लोकांना गाजर दाखवण्यासाठी होतो. माझं तर म्हणणं आहे ही विकास समिती आहे, हिला सर्व गावांनी याच्यावर बहिष्कार टाकावा. ही जी 14 गाव विकास समिती बनवलेली आहे याच्यात फक्त पक्षीय राजकारण चालतं. स्वतःची पोळी भाजून घेण्यासाठी राजकारण करताय. यांना बेदखल करा 14 गावातनं अशी माझी सर्वांना विनंती आहे. 14 गावांचा विकास हा नक्की होईल याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची शंका नाही. गेल्या मार्च महिन्यात ही 14 गावं नवी मुंबई महापालिकेत समाविष्ट करण्यात आली. 14 गावांच्या जी विकास समिती आहे ती विकास समिती आणि तिथल्या नागरिकांच्या आग्रहाखातर त्यांच्या मागणीनुसार महाराष्ट्र राज्याचे तेव्हाचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी निर्णय घेतला की ही 14 गावं त्या नागरिकांच्या मागणीनुसार नवी मुंबईमध्ये समाविष्ट करण्यात यावी आणि त्यानुसार ते समाविष्ट करण्यात आले. आणि लगेचच लोकसभेच्या इलेक्शन लागल्या, विधानसभेच्या इलेक्शन लागल्या. आपण शासनाकडनं निधीची मागणी केलेली आहे की 14 गावाला निधी द्यावा जेणेकरून तिथल्या असलेल्या मूलभूत सुविधा 14 गावच्या लागणाऱ्या मूलभूत सुविधा ह्या आपण पूर्ण करू शकतो. म्हणजे रस्ते असतील, पाण्याची समस्या असेल, शौचालय असतील, आरोग्य केंद्र असेल, अशा या मूलभूत गरजा लोकांसाठी आपण पुरवल्या पाहिजेत. याच्यासाठी शासनाकडे आपण मागणी केलेली आहे. शासन नक्की त्याची पूर्तता करेल. मी नवी मुंबई महापालिकेच्या आयुक्तांची भेट घेतली. नवी मुंबईच्या आयुक्तांकडेही मागणी केली की बाबा ही 14 गावं तुमच्या 25-26च्या बजेटमध्ये घ्या आणि त्या बजेटमध्ये तरतूद करा. आयुक्तांनी बजेटमध्ये तरतूद केलेली आहे आणि या 14 गावांचा विकास नक्की होईल.